पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय M.A. नावळेकर, शाखा अभियंता बांधकाम, पंचायत समिती राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील बोलीतून दर ठरवून बिनविरोध झालेली मालवे ग्रामपंचायत, मग मंदिर निधीचा हिशोब कुठे? रखडलेला मारुती मंदिर जीर्णोद्धार, सांडपाण्याने आरोग्य धोक्यात, फिल्टर हाऊस ही बंद। राधानगरी तालुक्यातील सुमारे 1300 ते 1400 लोकवस्ती असलेल्या मालवे गावात 3 वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच, उपसरपंच व सदस्य पदासाठी बोली लावून निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती। या प्रक्रियेत जमा झालेला निधी गावातील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता। मात्र 2.5 ते 3 वर्ष उलटूनही मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सध्या मंदिराच्या ठिकाणी सुमारे 8 फूट खोल खड्डा असून त्यामध्येच मारुतीची मूर्ती असल्याचे ग्रामस्थ सांगतात। या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे 15 लाख रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या देणगी पुस्तकाद्वारे करण्यात आल्याचे सांगितले जाते। मंदिराची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे असल्याने निधीची वसुली, खर्च आणि संपूर्ण आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने झाला आहे का याचा तपशील ग्रामस्थांसमोर मांडावा अशी मागणी आता दबक्या आवाजात पुढे येत आहे। गावातील मुख्य रस्त्यालगत गटाराची व्यवस्था असूनही सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गावचे ग्रामसेवक नियमितपणे गावात येत नसल्याची चर्चाही ग्रामस्थांमध्ये सुरू आहे। मुख्य रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्याची 2 ते 3 एकर जमीन नापीक बनल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। तसेच गावातील मुख्य गल्लीत अद्याप गटार व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत असल्याचे सांगितले जाते। दरम्यान गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेजवळ फिल्टर हाऊस उभारले, मात्र हा प्रकल्प सध्या बंद अवस्थेत असून परिसरात काटेरी झुडपे वाढली आहेत। पाणी शुद्धीकरणासाठी बसवलेल्या यंत्रणेला वाळवी लागल्याचेही आढळून आले आहे। लाखो रुपये खर्च करून उभारलेले फिल्टर हाऊस वापरातच नसल्याने हा प्रकल्प नेमका कोणाच्या हितासाठी उभारण्यात आला याचा खुलासा ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी होत आहे। गावातील रखडलेली विकास कामे, मंदिर निधीचा हिशोब, बंद पडलेले फिल्टर हाऊस आणि सांडपाण्याच्या समस्येबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी मालवे ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान याबाबत मालवे गावच्या सरपंचाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।